नमस्कार. चला समजून घेऊयात एव्हिएशनमध्ये फ्यूल कंटॅमिनेशन काय असतं ते आणि हे किती धोकादायक असू शकतं. फ्यूल शुद्ध नसेल म्हणजे त्यात अशा गोष्टी मिसळल्या असतील ज्या तिथे नसायला पाहिजेत, तर त्याला फ्यूल कंटॅमिनेशन म्हणतात. सगळ्यात जास्त आढळणारा प्रदूषक म्हणजे पाणी. पण फ्यूलमध्ये धूळ, गंज, बॅक्टेरिया किंवा जुन्या पाईपमधून निघालेले केमिकल्स पण असू शकतात. पाणी फ्यूलपेक्षा जड असतं आणि अजून जास्त चिकट असतं, म्हणून टाकीच्या तळात बसतं, वर राहत नाही. विमान उंचावर गेल्यावर ते गोठू शकतं आणि फिल्टर किंवा सिस्टम्समध्ये अडकू शकतं. आणि लक्षात ठेवा, पाणी पेटत नाही. जर पाण्याची मात्रा इंजिनपर्यंत पोचली तर इंजिनचं पॉवर पण कमी होऊ शकतो किंवा इंजिन बंद पण पडू शकतो. म्हणूनच टेक ऑफच्या आधी पायलट्स आणि इंजिनियर्स नेहमी फ्यूल संप करतात. संपिंग म्हणजे की ते टँकच्या खालनं फ्यूलचा एक सॅम्पल घेतात, ज्याला ते टेस्ट करू शकतात कंटॅमिनंटसाठी. कारण की स्वच्छ फ्यूल फक्त तपासणी नाही, तर ते प्राणाची शाश्वती पण आहे. ह्याआधी पण फ्यूल कंटॅमिनेशन्समुळे बरेचसे ॲक्सिडेंट्स झालेले आहेत आणि अनफॉर्च्युनेटली यावेळेस पण एअर इंडिया फ्लाईट 171च्या केसमध्ये फ्यूल कंटॅमिनेशनकडे पण बघितलं जातं ॲज अ प्रॉबेबल कॉज. सो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, प्लीज पेजला फॉलो करा. मी आहे द इन्क्विजिटिव्ह एव्हिएटर. तुम्ही स्टे क्युरियस अँड फ्लाय स्मार्ट. काळजी घ्या.